सहवासामध्ये सत्संगामध्ये सतत चिंतन झालं पाहिजे. हो काय हरपले आपण पावी संताते पाहता घेऊसावे म्हणोनी म्हणोनी हा म्हणोनी म्हणोनी वानावे ऐकावे या आळंदीत सदा सदा हा शब्द आहे. म्हणोनी वानावे ऐकावे एक सदा. इथं ठेव, मला त्यांच्या ठिकाणी ठेव, इथं राहा. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. हरी संगत जी आहे ती सज्जनांची सांगितली. हा आता प्रबोधाची भूमिका तयार झाली. दृष्टी आली. पहा, वस्तू जशाच्या तशाच असणार आहेत. वस्तूमध्ये काही बदल होणार नाही. तुमच्या व्यवहारामध्ये काही बदल होणार नाही. तुमच्या नात्या गोत्यामध्ये काही बदल होणार नाही. तुमच्या घरादारामध्ये काही बदल होणार नाही. आणि तुमच्या प्रारब्धामध्ये काही बदल होणार नाही. किंकर संचित प्रारब्ध आणि क्रियामान. हा श्री गुरूंच्या प्रबोधानंतर, श्री गुरूंच्या या क्रियेनंतर काय होतं तेवढं ह्या कर्माच्या संदर्भात घेऊ आणि कर्म समर्पणाची भूमिका ती पुढे घेऊ आपण. संचित आहे ते अज्ञान शक्तीच्या अधीन आहे. संचित म्हणजे अनंत जन्माचे पुण्य. जी कर्म फळ द्यायला तयार झालेली नाहीत अशी सर्व कर्म त्याच्यामध्ये शिल्लक असतात. ती संचित कर्म आणि ती राहतात अज्ञान शक्तीच्या अधीन. अज्ञान शक्ती माया शक्ती म्हणतच आणि त्याच्यामध्ये ते राहिलेली आहे. प्रारब्ध म्हणजे विक्षेप शक्तीच्या अधीन आहे. प्रारब्ध कशाला म्हणावं? बँकेत 2, 4, 5, 10 लाख रुपये आहेत साठवलेले आहेत आणि त्यातले कामापुरते म्हणून 1 लाख रुपये काढले. जे काढलेले 1 लाख रुपये आहेत या जन्मापुरतं जे पुढे आलेलं कर्म आहे. कारण हे दोन जे एकत्र आलेत काही कर्म घेऊन आलेले आहेत संचितातलं. आणि तो जो काढलेला पैसा आहे लाख रुपये त्याचं नाव आहे प्रारब्ध. आणि ते लाख घेऊन जे क्रियामान चालू आहे, जे क्रिया चालू आहे, काय व्यापार चालू आहे त्याचं नाव आहे क्रियामान. क्रियामान आहे ते देहतादात्म्य शक्तीच्या अधीन आहे. प्रारब्ध आहे ते विक्षेप शक्तीच्या अधीन आहे. आणि संचित आहे ते अज्ञानाच्या अधीन. ज्यावेळेस अनुग्रह प्रबोध दिला जातो त्यावेळेस संचित जळून जातं. आता उदाहरणार्थ एखाद्या पेटीमध्ये, लाकडी पेटीमध्ये साडी ठेवली भारी, चांगली भारी, आणि त्या पेटीला आग लागली, काय होईल? साडी शिल्लक राहील का जळून जाईल? बँकच बुडाली. आता त्यातले 10 लाख रुपये बँकेसहित गेले, काही सगळंच गेलं ना, संचित जळून जात. आणि देह तादात्म्याच्या अधीन असलेलं क्रियामान मी देह नाही या निश्चयावर आला. मी देह नाही या निश्चयावर आला. मी आत्मा ब्रह्म आहे या निश्चयावर आला. मी परमात्म्याचा अंश आहे ते मी आहे या निश्चयावर आला की देह तादात्म्य सुटतं आणि क्रियामान थांबतं. मग आता प्रारब्धाचं काय करायचं? विक्षेप शक्तीचा नाश होत नाही. विक्षेप शक्तीच्या अधीन असलेलं प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. देव असो, संत असो, कुणीही असो, त्याला प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. मग ज्याचं देहतादात्म्य सुटलेलं आहे त्याची पाप पुण्य कुठे जातात? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा. मग त्यांची पाप पुण्य कुठे जातात? जीवनमुक्त. जे त्यांची निंदा करतात त्यांच्याकडं त्यांचं पाप जात असतं. आणि जे त्यांची सेवा करत असतात, स्तुती करत असतात, गुणगान गात असतात त्यांच्याकडे त्यांचं पुण्य जात असतं. लक्षात ठेवा. म्हणून कोणाचीच निंदा नाही करायची आणि साधूची तर अजिबात नाही. श्री गुरुची कोणाची नाही, कोणाची नाही. काय गुणात गुण सत्वगुण. सत्वगुणातले काय बिघडले नाहीत का? काय सत्वगुण लवकर जातो का तमोगुण रजोगुण लवकर जातात? दारुड्या लवकर सुधारतो, लवकर अनुग्रह घेतो, लवकर अवस्था होते की चांगला श्रीमंत आहे, संपत्तीला धरून बसलाय, शांत वृत्तीचा आहे, त्याचं लवकर आठवत. सत्वगुण जात नाही. कारण तो जगमान्य आहे, त्याचा सत्कार आहे. अहो काय चांगलं वर्तन आहे, एकदम चांगला माणूस आहे, या 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 फार फुलं आता धरून ठेवते सत्वगुणाला. बरोबर सत्वगुण जात नाही. हे जेवढे घातक आहेत तेवढाच तो आहे. पण तो पाहिजे कशासाठी? आम्हाला सत्वगुण ज्ञान प्रदान आहे, रजगुण क्रिया प्रदान आहे, तमोगुण उत्पत्ती प्रदान आहे.
उत्पत्तीचा काही संबंध नाही. रजोगुण थांबला पाहिजे, क्रियात्मक भूमिका, आणि सत्वगुणाच्या माध्यमातून ज्ञानाची जी भूमिका आहे ती तयार झाली पाहिजे. मला हा मुद्दा फक्त लक्षात आणून द्यायचा आहे. मिथ्यत्वाचा निश्चय करण्यासाठी दररोजची जी साधना आहे, साधना जो शब्द दिलेला आहे तो शब्द स्वरूपाचा निर्देश करतो. मी कोण आहे त्याचा निर्देश करतो. आपला याच्यात आपण पाहू शकतो की हे कोण आहे ते, आणि ह्याच्यातला मी जो आहे तो आम्ही काल शोधला होता. ज्याला अनुग्रह करायचे तो शोधला होता आम्ही, तो मी आम्ही शोधला होता, आणि त्या मीवर आम्ही अनुग्रह करून त्याला इकडे आणलेला आहे. कुठे? मी देह या वृत्तीतून आम्ही मी आत्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मीवर आणलेला आहे. एक लक्षात ठेवा, अहम ब्रह्मास्मी मधून सुद्धा मागे फिरू शकतो, कारण मी शिल्लक आहे. आताच आपलं चिंतन झालं. म्हणून प्रबोध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ती जबाबदारी उरते. खऱ्या अर्थाने साधनेमध्ये सूक्ष्मता येते. आपल्या साधनेचं जे अवलोकन आहे ते योग्य पद्धतीने होत गेलं पाहिजे. इकडे मिथ्यत्वाचा निश्चय आणि इकडे सत्यत्वाचा निश्चय. मिथ्या वस्तूची लक्षणं आपल्याला कळायला पाहिजे. जी गोष्ट दिसण्यात येते ती वस्तू मिथ्या आहे, आणि जी गोष्ट असलेली आहे ती दिसण्यात येत नाही. मग असलेली आणि दिसलेली याच्यात मध्ये असलेलं बी आहे, ज्ञान बी आहे, आणि प्रियत्व सुद्धा आहे. या दिसलेल्याच्या निमित्ताने तिन्ही भूमिका, कारण याच्यामध्ये 5 आलेले आहेत एका वस्तूमध्ये. जगामध्ये सुद्धा 5च आहे. प्रत्येक वस्तूमध्ये 5 आहे. याला एक नाव आहे आणि याला एक रूप आहे. नाम आणि रूप. नाम रूप हे 2 झाले, आणि अस्ति, भाती, प्रिय हे 3 कोणाचे आहेत? परमात्म्याचे आहेत. बरोबर की नाही? मग याच्यामध्ये जी अस्ति आहे, अस्ति म्हणजे आहे, पण तुमच्यामध्ये सुद्धा नाव आहे आणि रूप आहे. तुमच्यामध्ये म्हणजे आता ह्याला एक नाव आहे आणि याला एक रूप आहे, आणि याच्यामध्ये आहे पण आहे. तुम्हाला आहे वाटतंय की नाही वाटतंय? आहे वाटतंय. बरोबर आहे की नाही? हो. तुम्ही ज्ञानवान आहात का अज्ञानी आहात असं वाटतंय? ज्ञानवान वाटतंय की नाही? ज्ञानीच आहात तुम्ही, काय प्रश्न नाही. वाटतंय ना ज्ञानीच आहे. एक कळून ज्ञानी आणि एक न कळून ज्ञानी. मला काही कळत नाही हे ज्ञानाचं लक्षण आहे का अज्ञानाचं आहे? ज्ञानाचं. आणि मला काय कळतंय हे बी ज्ञान. तुम्ही सगळे ज्ञानी आहेत. दोन्ही अंगाने सगळे ज्ञानी आहेत. एक न कळून ज्ञानी आणि एक कळून ज्ञानी. कळण्यातला ज्ञानी न कळण्यात. मला काही कळत नाही, सगळ्या जगाचं ज्ञान आहे. कळत नाही, मला कळत नाही हे सुद्धा ज्ञान चालू त्याला. ज्ञान आमच्या ठिकाणी आहे आणि प्रियत्व सुद्धा आमच्या ठिकाणी आहे. वेळेचं कसं काय? 5 मिनिटं, एक 5 मिनिटं घेऊ. एवढा प्रियत्वाचा विषय क्लिअर करू, एवढं पूर्ण करू आपण. प्रत्येक वस्तूमध्ये प्रियत्व आहे. बरोबर की नाही? तुमच्यामध्ये सुद्धा प्रियत्व आहे. सर्व वस्तूंमध्ये प्रियत्व आहे, आणि प्रियत्व आहे ते भगवंताचं आहे. भातित्व म्हणजे ज्ञान आहे ते भगवंताचं आहे, आणि आहे पण आहे ते भगवंताचं. वस्तू आहे असे वाटते, वस्तूच आहे पण नाही, भगवंताचं आहे. हे 2 मुद्दे झाले होते आपले, अस्ति आणि भाती. प्रियत्व राहिले. तुम्हाला आता सगळ्यात प्रिय काय? एवढा मुद्दा क्लिअर करू मग पुढे जाऊ. सगळ्यात प्रिय काय आहे तुम्हाला? सगळ्यात आवडणारी गोष्ट काय? सर्वात जास्त प्रिय? बरोबर आहे, बोला ना. चुकलं तर चुकलं ना. जीव 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 जीव. ठीक आहे, हरकत नाही. जीव म्हणजे तुम्ही नाही. जीव म्हणजे आत्मा. आता जीव सिद्ध होत नाही. जीवाला सिद्ध करायला गेले का आत्मा हाताशी. आत्मा प्रिय आहे. बरोबर की सर्वात जास्त प्रिय का? प्रियाची परमसीमा तो माऊली भेटे आत्मा. देवी आटे निडिंबा संसार. सर्वात प्रिय वस्तू जी आहे ती मी आहे. मला माझ्याशिवाय मला दुसरं कुणी. मी इतरांवर प्रेम करतो ते माझ्या प्रेमासाठी की त्यांच्या प्रेमासाठी? विचार करून उत्तर द्या. मी मुलांवर प्रेम करतो माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी की त्याच्या प्रेमासाठी? मी बायकोवर प्रेम करतो माझ्या प्रेमासाठी की तिच्यासाठी? आणि ती माझ्यावर प्रेम करते माझ्यासाठी की तिच्यासाठी?
आम्ही पैशावर प्रेम करतो, पैशासाठी की माझ्यासाठी? हा. बरं, भांडणं करतो दुसऱ्या बरोबर, ती कशासाठी? माझ्यावरच्या प्रेमामुळेच ना. माझ्या प्रियत्वाला बाधा आली म्हणूनच भांडणं आहे ना. गोव्या गातो माझ्या प्रेमासाठी, शिव्या देऊ. प्रत्येक वस्तूमध्ये प्रियत्व आहे. हा, मग आमचे कुटुंबाचा प्रश्न विचारला असता. वाघामध्ये प्रियत्व आहे का? वाघ भेटला तर वाघात प्रियत्व आहे की नाही? वाघात प्रियत्व आहे की नाही? आहे म्हणा ना. आणूया का दोन्ही तर? प्रियत्व आहे, पण आपल्याला प्रतिकूल आहे ते. तिच्या त्या वाघिणीला प्रियत्व आहे. हा, ती एकमेकांना बरोबर चाटायला लागतात. हा, साप दिसला मोठा, साप आम्हाला प्रतिकूल आहे, पण तिच्या सर्पिणीला प्रियत्व प्रत्येक वस्तूमध्ये. त्याचा अनुकूल प्रतिकूल हा वेगवेगळा परिणाम आहे. काही गोष्टी आम्हाला अनुकूल असतील, काही गोष्टी आम्हाला प्रतिकूल असतील, पण प्रियत्व प्रत्येक ठिकाणी आहे. एवढी गोष्ट लक्षात आणून द्यायची. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक वस्तू पाहताना अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व असले, पण त्याचं ज्ञान आणि त्याच्यात असलेलं प्रियत्व हे परमात्म्याचं आहे. काही पहा, काही हातात घ्या, जळी स्थळी काष्ट्याने काही हातात घेऊ दे, काही अंतःकरणात येऊ दे, कोणतीही कल्पना उठू देत, या 5 ला घेऊन उठत असते. नाम रूप अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे असलेलं, भाती म्हणजे ज्ञान, आणि प्रिय म्हणजे प्रिय. हे सगळीकडे आहे. आणि ती जी आहे दृष्टी आपली नामरूपात अडकली. कुठे अडकली? नामरूपामध्ये. आणि नामरूप आहे बाहेर. बस नामरूपाच्या ठिकाणी इथेच आहे तो परमात्मा मायेनी प्रगट केला, मायेनीच अवताराला आणला. मायाच अवताराला आणत असते, मायेमुळेच अवताराला येत असतो. मायेशिवाय त्याला स्वतंत्र अवतार धरता येत नाही, आणि मायाच घेऊन जात असते. आणि तो येणाऱ्या जाणाऱ्यातला आहे का? येणाऱ्या जाणाऱ्यातलं कोण आहे? माया. हा, भगवंत आला आणि गेला असं नाही. माया आली आणि गेली, देह आला आणि गेला, अवतार आला आणि गेला, माया आली आणि गेली. तो जसा आहे तसाच आहे. हे आमचं पाहणं आहे. जो जात येत नाही त्याचं अवलोकन करायचं आहे. आणि तो सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, प्रत्येक कर्मात आहे, प्रत्येक क्रियेमध्ये तो व्यापलेला आहे. फक्त आमचं लक्ष जाईल. नामरूपाला बाद करून हस्तिभाती प्रियपर्यंत आमची दृष्टी पोहोचली पाहिजे. दिव्य दृष्टी तो तुमच्या चिंतनाचा स्वतंत्र भाग आहे. लक्षात ठेवा. हे तर थेरी झाली सांगण्याची. वारंवार डोळे उघडे आहेत, बुद्धी उघडी करायची आहे. बुद्धीचं हे चिंतन आहे. हो, आमच्याकडे विवेक असा आहे, न पाहता सुद्धा आम्हाला वस्तू दिसते, आणि वस्तू दिसून ती नाही असं समजण्याचा विवेक सुद्धा आमच्यामध्ये आहे. आरशातलं प्रतिबिंब दिसून नाही का असून नाही? दिसून नाही. हा, मृगजळ दिसून नाही. हा, अजून काय? स्वप्न दिसून, आणि जग दिसून, आणि देह दिसून, आळंदी दिसून, पंढरपूर दिसून, स्वर्ग दिसून, ब्रह्मा विष्णू दिसून, ईश्वर दिसून. परत घोटाळा केला का? आणि तुम्ही न दिसता तुमचं असलेपणाला कधीच बाधा नाही. दिसलेल्या वस्तूमध्ये असलेल्या गोष्टीपर्यंत दृष्टी घेऊन जाणं हा विनियोग आहे. तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म. हा विनियोगा, विनियोगा काम विनियोग कर. झालं म्हणून ओरडू नको, आणि दुसऱ्याला विचारू नको तुझं झालं का नाही. त्याचं तुला कळायचं बी नाही, तुझं तुला कळेल तर त्याचं काय कळेल? मागची दगड माझं मला कळेल ना झालं की नाही, तर त्याचं काय कळेल? माझी दृष्टी बदलली की नाही, मला कळेल का तुम्हाला कळेल? माझं चिंतन मला कळेल का तुम्हाला कळेल? हा, कोणाकडे हाय नाही, सगळ्याकडेच आहे, सगळ्याकडेच आहे. त्याचं प्रकट झालं नाही, पेटलं नाही. कोणतं पेटवेल ना तेव्हा त्याचा योग येईल. तेव्हा ते अजून सुकलं नाही म्हणून त्याला पेटवलं नाही. ते अजून सुकायचं आहे म्हणून त्याला पेटवलं नाही. ओलं पेटवून काय उपयोग आहे? श्री गुरु अपेक्षा भेटेची का? त्याच्या आधीची ओवी सांगा. ऐसी कर्म साम्य दशा होय ते विरेशा.
श्री गुरु अपेक्षा आणि त्याची अजून नाही झाली कर्म साम्य दशा, तो अजून तिकडं करतोय तो निष्काम कर्म, निष्काम उपासना त्याचं चालू आहे ना, त्याचं चालू द्या ना, तुम्ही ते करून आलात पुढे, त्याचा तो अजून करतोय तिकडे. तुमची ती झाली दशा पुढे, पण झाल्यानंतर पुढची जी भूमिका आहे, तो विनियोग जो आहे तो आपल्याला साधायचा, ही खरी जबाबदारी आहे. बस 5 मिनिटं मागून घेतली बरं का तुमच्याकडे.